केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। खरं तर नुकत्याच 6 महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकांच्या संपन्न झाल्या आहेत। यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका देखील नुकत्याच पार पडल्या। लोकसभा निवडणुकीच्या आधी 8व्या वेतन आयोगाचा मुद्दा चर्चेत आला होता। सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने 8व्या वेतन आयोगाची लवकरात लवकर घोषणा करावी अशी मागणी केली जात आहे। यासाठी सरकारी कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा देखील जोरात चालू आहे। आतापर्यंतच्या वेतन आयोगाच्या इतिहासामध्ये कर्मचाऱ्यांना दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग हा लागू होत आला आहे। पहिला वेतन आयोग हा 1946 मध्ये लागू झाला आणि सध्याचा 7वा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू झाला। म्हणजेच नवीन 8वा वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे। 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झाला असल्याने 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होईल अशी शक्यता मीडिया रिपोर्ट्समध्ये दर्शवली जात आहे। खरे तर 7वा वेतन आयोग प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल करण्यापूर्वी त्याची स्थापना करण्यात आली होती। 7व्या वेतन आयोगाची स्थापना ही 2014 मध्ये झाली होती। यानुसार 8व्या वेतन आयोगाची स्थापना देखील लवकरच होणार असे बोलले जात आहे। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार पुढील वर्षी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 8व्या वेतन आयोगाबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असा दावा करण्यात आला आहे। दरम्यान 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार या संदर्भात देखील नवीन अपडेट समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 8वा वेतन लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये तब्बल 186% वाढ होण्याची अपेक्षा आहे। नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी चे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी या संदर्भात माहिती दिली। मिश्रा यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना किमान 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरची अपेक्षा आहे। 7व्या वेतन आयोगानुसार 2.57 फिटमेंट फॅक्टरच्या तुलनेत हे 29 बेसिस पॉइंटने अधिक आहे। जर का फिटमेंट फॅक्टर वाढले तर कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनातही वाढ होईल, तसेच कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि पगार असे दोन्हीमध्ये सुद्धा वाढ होईल। जर समजा केंद्र सरकारने फिटमेंट फॅक्टर 2.57 पटीवरून 2.86 पट करण्यास मंजुरी दिली तर सध्याच्या 18,000 रुपयाच्या वेतनाच्या तुलनेत सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन वाढवणे 51,480 रुपयांपर्यंत पोहोचणार आहे। तसेच पेन्शन सुद्धा तो वाढणार आहे। तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन ही सध्याच्या 9,000 रुपयावरून थेट 25,740 रुपये होणार आहे। म्हणजेच यामध्ये 186% वाढ होणार आहे। तथापि 8वा वेतन आयोग हा कधी स्थापन होणार व सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कितीने वाढणार याबाबत लवकरच कर्मचाऱ्यांसाठी ती गोड बातमी लवकरच शासनाकडून येईल। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।